संगीताच्या दुनियेतील 3 हिरे मुकेश, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार. काळाची पावलं भलेही पुढे पडत राहतील, पण या 3ही नावात एकाचाही विसर पडू शकत नाही. 13 ऑक्टोबर 1987 संगीताच्या क्षेत्रातील एका तेजस्वी सूर्याचा अंत झाला. रेडिओवरून सांगितलं जात होतं, किशोर कुमार अब हमारे साथ नहीं रहे. पण आजही किशोर कुमार आपल्या सोबतच आहेत, आपल्या कानात, आपल्या मनात. हे किशोर कुमार गायक म्हणून, अभिनेता म्हणून जेवढे चर्चेत राहिले त्यापेक्षा सुद्धा त्यांच्या जीवनातील एक एक किस्से आजही लोकांच्या आठवणीत आहेत. किशोर कुमार यांचं जीवन अनेक घटनांनी समृद्ध आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आजही लोकांच्या चर्चेत आहेत. पण त्यांच्या जीवनातला अखेरचा एक किस्सा त्यांच्या चाहत्यांच्या मनावर मात्र खोलवर जखम करून गेला आहे. 13 ऑक्टोबर 1987 तो दिवस. त्यांच्या पत्नी लीना चंदावरकर त्यांना सकाळी सकाळी उठवायला गेल्या. लीना चंदावरकर यांच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडाला. किशोर कुमार मृतप्राय अवस्थेत पडलेले होते. आपले पती किशोर कुमार यांना झोपेतच मृत्यू झाल्याची जाणीव लीना चंदावरकर यांना झाली आणि त्या घाबरून गेल्या, सैरभैर झाल्या. घाबरलेल्या अवस्थेत त्या किशोर कुमार यांच्या आणखी जवळ गेल्या. किशोर कुमार निपचित पडलेले होते. त्यांचा श्वासही बंद होता. लीना चंदावरकर यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. अवघे काही क्षण गेले आणि किशोर कुमार यांनी आपले डोळे उघडले. लीना चंदावरकर यांना ते म्हणाले, क्या तुम डर गई, आज मेरी छुट्टी है. पत्नी लीना चंदावरकर यांना घाबरविण्यासाठी किशोर कुमार यांनी हा अभिनय केलेला होता. काही वेळेसाठी त्यांनी आपला श्वास सुद्धा रोखून धरलेला होता. त्याच दिवशी किशोर कुमार यांच्या घरी काही मीटिंग होणार होत्या. एका खोलीत काही आवरावर करीत किशोर कुमार तयारी करीत होते. लीना चंदावरकर या दुसऱ्या खोलीमध्ये आपलं काही काम करीत होत्या. त्या किशोर कुमार यांच्या खोलीकडे गेल्या तेव्हा किशोर कुमार हे बेडवर पडलेले होते. लीना चंदावरकर यांना पाहून ते म्हणाले, मला काहीसा अशक्तपणा जाणवतोय. लीना चंदावरकर घाबरल्या. डॉक्टरांना फोन करण्यासाठी त्या फोनच्या दिशेनं धावल्या. किशोर कुमार यांनी त्यांना रोखलं आणि म्हणाले, तू डॉक्टरांना बोलवशील तर मला हार्ट अटॅक येईल. लीना चंदावरकर यांना वाटले की ते नेहमीप्रमाणे गंमत करीत असतील. पण अवघ्या काही क्षणात लक्षात आलं, किशोर कुमार सगळ्यांना सोडून कायमचे निघून गेले. आता ही गंमत नव्हती की लीना चंदावरकर यांना घाबरविण्यासाठी केलेला अभिनय नव्हता. या महान गायकांनी या दुनियेचा निरोप घेतलेला होता. पत्नीला घाबरविण्यासाठी सकाळी मरणाचा अभिनय केला आणि त्याच दिवशी त्यांनी खरोखरच्या जगाचा निरोप घेतला. हा योगायोग होता की त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. उत्तर कुणाकडेही नाही. सत्य एकच होतं. महान गायक किशोर कुमार हे अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले होते. सकाळी सकाळी पत्नीसमोर मरण्याचा अभिनय केला आणि त्यानंतर अवघ्या काही वेळात त्यांनी खरोखरच अखेरचा श्वास घेतला. सगळं काही अविश्वसनीय पण तितकं सत्य.